नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा लाभे पुन्हा आपल्या समोर आलेली आहे आपला सब्जेक्ट घेऊन, ज्याचं नाव आहे आयकर. आजचा आपला दुसरा लेक्चर आहे आणि आज आपण पाहणार आहोत गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न. यापूर्वी मी तुम्हाला इन्कम टॅक्सचे म्हणजे आयकराबद्दल ज्या काही प्रमुख व्याख्या आहेत त्याच्याबद्दल सांगितलं आहे, पण आता आज आपण सुरू करणार आहे गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न. तो गृहसंपत्ती म्हणजे काय, आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहितीच असेल आहे की आपल्याला जेवढे पण आपले प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे ते सगळे इंग्लिशमध्ये येतात, बरोबर आहे. जरी आपण इन्कम टॅक्सचा मराठी शिकत असलो तरी सुद्धा आपल्याला जे प्रॉब्लेम्स येणार आहे युनिव्हर्सिटीमध्ये ते टोटली इंग्लिशमध्ये येणार आहे. म्हणून मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त करून आपण इंग्लिश वर्ड्सचा यूज करणार आहे. मराठी तर आपण लिहूनच देणार आहे मी तुम्हाला की मराठीत त्याला काय म्हटलं जातं, पण प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तेव्हा त्या मराठी शब्दाला पर्यायी इंग्लिश शब्द काय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं गृहसंपत्तीपासून उत्पन्न, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया की काय आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तुम्हाला माहिती असेल तुमचं घर एखादं म्हणजे तुमचं एक मोठं घर आहे, त्याच्यात बऱ्याचशा खोल्या आहेत ज्याची तुम्हाला गरज नाही आहे. तशाला आपण काय करतो, त्या ज्या काही खोल्या आहेत जास्तीच्या ते आपण भाड्याने देतो, बरोबर आहे. तर ज्या भाड्याने दिलेल्या खोल्या असतात त्याच्यापासून जे आपल्याला उत्पन्न मिळत असतं त्याला आपण म्हणत असतो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आले लक्षामध्ये. तर काय आहे, बरेच वेळेला आपण घराचीच बांधणी अशी करत असतो की आपण ते कोणाला अजून भाड्याने देऊ शकतो. तर का म्हणून काय, त्यांच्याजवळ घरं नाही आहेत म्हणून आपण त्यांच्यासाठी घर बांधतोय का, तर मुळीच नाही. कारण आपल्याला एक इन्कम सोर्स हवं आहे, आपल्याला एक उत्पन्नाचं स्रोत हवं आहे जे की आपल्याला कशापासून मिळणार आहे. आपल्याजवळ जागा आहे, आपण तिथे एखादं घर जास्तीचं बांधू शकतोय, आपण जास्तीच्या खोल्या काढू शकतोय आणि म्हणूनच आपण काय करतो, तिथे जास्तीच्या जागेमध्ये जास्तीच्या खोल्या बांधून घर भाड्याने देतो जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळायला पाहिजे. मग अशा वेळेला आपण जे उत्पन्न मिळत आहे ती माझी सॅलरी नाही आहे, मी काही नोकरी करून ते मिळवलेलं उत्पन्न आहे का, नक्कीच नाही. तर माझा व्यवसाय आहे का, नाही, व्यवसाय पण नाही आहे तो माझा. मग ते काय माझं कॅपिटल गेन आहे का, अरे तुम्ही विकलं तर तुम्हाला कॅपिटल गेन येईल, हो ना. तुम्हाला त्याच्यापासून काय मिळणार आहे, तुम्ही जेव्हा भाड्याने द्याल तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून उत्पन्न येणार आहे. म्हणजे तुम्ही ते विकत नाही आहे, फक्त भाड्याने देत आहे, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आले लक्षामध्ये. तर काय असणं आवश्यक आहे की माझं स्वतःचं घर जर मी भाड्याने देत असेल तरच त्या घराला काय म्हटलं जातं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. लक्षात घ्या, जेव्हा मी म्हणतेय की हे माझं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे तेव्हा ते घर माझं स्वतःचं असलं पाहिजे. एक एक्झाम्पल घेऊया. एक हे माझं घर आहे, ठीक आहे. हे घर माझं आहे आणि मी हे एक ए नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिलं आहे. कशाने दिलेले, मी त्या व्यक्तीला हे घर भाड्याने दिलेले. समजा हे जे मी भाड्याने दिलेले त्याच्यासाठी मला रुपये 20,000 मिळून राहिले, ठीक आहे. माझं स्वतःच्या मालकीचं घर मी एक ए नावाच्या व्यक्तीला 20,000 रुपये प्रतिमाह भाड्याने दिलेला आहे. तर हा जो 20,000 रुपये आहे तो माझं काय होतंय, इन्कम. पण हे इन्कम माझं कशापासून होत आहे, घरापासून. म्हणून अशा प्रकारच्या उत्पन्नाला आपण काय म्हणतोय, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. HP म्हणजे हाऊस प्रॉपर्टी, लक्षात घ्या. समजा आता ह्याला जे मी घर भाड्याने दिलंय त्याच्यामध्ये 4 खोल्या आहेत आणि हा जो ए व्यक्ती आहे त्याला इतक्या खोल्यांची गरज नाही आहे. म्हणून या ए व्यक्तीने काय केलं, बी व्यक्तीला याच्यातल्या काही खोल्या भाड्याने दिले. समजा एकच खोली, तो एकटा व्यक्ती आहे बी, एक स्टुडंट म्हणून तिथे राहायला आलेला आहे आणि त्याला एका खोलीची आवश्यकता आहे. म्हणून या ए व्यक्तीने बी व्यक्तीला एक 5,000 रुपये प्रतिमाह प्रमाणे ती खोली भाड्याने दिलेली आहे. लक्षात आलेले. आता मला सांगा, याला जे हे इन्कम मिळून राहिलेलं आहे ए ला बी पासून, कोणाला मिळते, ए ला बी पासून किती रुपये मिळून राहिले त्याला दरमहा 5,000 रुपये. काय हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल काय, बिलकुल नाही. कारण सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय म्हटलेले, ते घर स्वतःच्या मालकीचं असलं पाहिजे. याची मालकी आहे का, याने तर ते स्वतःच भाड्याने घेतलेले. मग अशा याला सब लेटिंग म्हणतात. लक्षात घ्या, शब्द
यांनी एनी जे बीला दिलेलं आहे त्या घराला लेटिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी नाही म्हणत तर सबलेटिंग. सबलेटिंग म्हणजे काय, जे घर माझं नाही आहे पण मी भाड्याने घेतलेलं आहे, पण मला त्याची एवढी आवश्यकता नाही आहे म्हणून मी पुन्हा अजून कोणाला तरी ते भाड्याने देत आहे. म्हणून जो भाडेकरू अजून दुसऱ्या भाडेकरूला जेव्हा ते घर भाड्याने देतो आणि त्याच्यापासून जे भाडं मिळतं ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये न जाता ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जातं. लक्षात घ्या. म्हणजे इतर उत्पन्नापासून इतर याच्यापासून मिळालेलं उत्पन्न, ठीक आहे, त्या इतर साधनांपासून मिळणारं उत्पन्न म्हणजेच इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. का बरं याच्यापासून मिळणारं भाडं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी होत नाही आहे? कारण ए हा घर मालक नाही आहे, तो भाडेकरू आहे आणि भाडेकरू स्वतःला जी राहायला जागा दिलेली आहे ती अजून कोणाला राहण्यासाठी देत असेल तर ते त्याचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी होऊ शकत नाही. तर ते काय होतं, त्याचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. लक्षात आलेलं आहे नक्की? तर सगळ्यात प्रथम काय असलं पाहिजे, हे स्वतःचं घर असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न तर ते केव्हा होऊ शकतं, स्वतःचे घर. जर ते स्वतःचे घर असेल तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न आपण काय म्हणत असतो, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. दुसरं हे की हे मी भाड्याने दिलेलं असलं पाहिजे. भाड्याने दिलेलं नाही, मी स्वतःच राहते आणि स्वतःपासून उत्पन्न आहे असं म्हणून घेत असेल तर त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणत नाही. तर ते काय करायला पाहिजे, मी दुसऱ्या कोणाला तरी ते भाड्याने दिलं असलं पाहिजे. लक्षात आले? चला आता आपण बघूया. याच्यामध्ये एक वेगवेगळ्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, त्या व्याख्या आपण पहिले समजून घेऊया म्हणजे आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे कॅल्क्युलेशन करायला खूप सोपी होते. ठीक आहे. जसं आता मी सांगितलं ते घर कसं द्यायला पाहिजे, भाड्याने द्यायला असायला हवं. जेव्हा पण आपण कुठलं पण इन्कम प्राप्त करत असतो तेव्हा त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवलेले असतात. त्याच्यावरती प्रत्येक वेळेला सरकारला जेव्हा आपल्याला घर म्हणजे कुठलंही उत्पन्न मिळत असतं तेव्हा सरकारला त्याच्यापासून त्यांचा हिस्सा हवा असतो आणि त्यांचा जो हिस्सा असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो, टॅक्स. पुन्हा लक्षात घ्या, मला कसंही इन्कम मिळो, ते लिगल असो इलिगल असो, पण सरकारला त्याच्यापासून काय हवं असतं, उत्पन्न हवं असतं. कारण मला झालेला फायदा हा फक्त आणि फक्त कशामुळे होत असतो, सरकारने दिलेल्या सोयी सवलतींमुळे. मग ह्या ज्या सोयी सवलती मला मिळालेल्या आहेत त्याच्यातला काही अंश मी टॅक्सच्या रूपाने सरकारला वापस करत असते. लक्षात आलेलं आहे? म्हणून प्रत्येक वेळेला सरकार जे पण तुमचं उत्पन्न होत असतं त्याच्यासाठी काही नियमावली बनवत असते आणि त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेशन कसे करायचे हे पण सांगत असते. म्हणजे टॅक्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्या वेगवेगळ्या व्याख्यांचा उपयोग करतात. तर आपण पाहूया की यांनी काय काय सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले त्यांनी म्हटले उचित भाटक मूल्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहे फेअर रेंटल व्हॅल्यू. आता ही फेअर रेंटल व्हॅल्यू काय असते? ही फेअर रेंटल व्हॅल्यू म्हणजे समजा हे एक घर आहे, हे दुसरं घर आहे, बरोबर आहे, एकाच लोकॅलिटीतले घर आहे. चला कुठलं घ्यायचं आपण, रामनगर घेऊया. चला ठीक आहे, रामनगर वर्धेतला आपण घेऊया. तिथे आजूबाजूला असणारे 2 घरं आहे समजा किंवा थोड्या अंतरावर असणारे 2 घरं आहेत. तर एकसारखे म्हणजे तेवढ्या सोयी सवलती देणारे जर घरं असतील तर त्यांचं जवळपास त्यांच्यापासून मिळणारा जो रेंट आहे, जे भाडं आहे ते कसं असतं, सारखं. म्हणजेच फेअर रेंटल व्हॅल्यू म्हणजे तशाच प्रकारच्या घरासाठी तशाच प्रकारच्या लोकॅलिटीमध्ये जे उत्पन्न मिळू शकतं त्याला म्हटलं जातं फेअर रेंटल व्हॅल्यू. बघा मी शब्द काय वापरते, मिळू शकतं. म्हणजे अशाच प्रकारच्या हाऊस प्रॉपर्टीपासून जे मिळू शकतं ते त्याला काय म्हटलं जातं, फेअर रेंटल व्हॅल्यू. ठीक आहे. नंतर येतं आपलं स्टँडर्ड रेंट. आता स्टँडर्ड रेंट काय आहे? स्टँडर्ड रेंट हा आहे भाडे नियंत्रक कायदा. हे बघा लक्षात घ्या, जेव्हा कुठलंही घर भाड्याने द्यायचं असतं आणि ते जेव्हा रेंट कंट्रोल ॲक्टच्या अंडर येत असतं तेव्हा त्या घरमालकाला तो जो रेंट घालून दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्ती आकारणी करता येत नाही. समजा तुमच्या घराचं मूल्य असेल, भाड्याने देण्याचं असेल 20,000,
पण सरकारने सांगितलेलं आहे की नाही, तुम्हाला याच्यापासून फक्त 1,000 रुपयेच मिळू शकतं. तर शेवटी तुम्हाला किती मिळेल त्याच्यापासून उत्पन्न फक्त 1,000 रुपये. जरी तुमचं घर किती रुपयाचं असेल, 20,000 रुपये उत्पन्न प्राप्त करून देणारं असेल, पण तरी ते रेंट कंट्रोल ॲक्टच्या अंडर येत असल्यामुळे त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न तुम्हाला 1,000 रुपये प्रतिमाहाच्या वरती मिळू शकत नाही. लक्षात आले? त्याला काय म्हटलं जातं? प्रमाप भाडे. नंतर येतं वास्तविक भाडे, ज्याला की आपण म्हणतो ॲक्च्युअल रेंट. ॲक्च्युअल रेंट काय असतो? जेव्हा एक घर मालक आपल्या भाडेकरूला विविध प्रकारच्या सोयी सवलती उत्पन्न करून देतं, सोयी सवलती प्रोव्हाइड करत असतो, पण त्याची आकारणी तो वेगळ्या स्वरूपात देत नसतो. तेव्हा जसं की एक उदाहरण घेऊया, एक फ्लॅट स्कीम आहे. त्या फ्लॅट स्कीममध्ये कुठल्या सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात? त्याला पार्किंगची सोय करून दिल्या जाते, त्याला लिफ्टची सोय करून दिल्या जाते, त्याला सिक्युरिटी गार्डची सोय करून दिल्या जाते, त्याला मग नंतर तो क्लिनिंगसाठी जो येत असतो ती पण सोय करून दिल्या जाते. मग अशा प्रकारच्या याच्यासाठी त्या बिल्डिंगला हा जो घर मालक आहे त्याला तो मेंटेनन्स चार्ज म्हणून द्यावा लागत असतो. पण तशा प्रकारचा मेंटेनन्स चार्ज जो आहे तो आपल्या भाडेकरूकडून घेत नाही. तर तो सरळ त्याला काय सांगत असतो की मला तुझ्याकडून एक 15,000 रुपये जे आहे ते घर भाडं म्हणून हवं आहे. मग या ज्या सोयी सवलती जास्तीच्या त्यांनी त्याला दिलेल्या आहेत त्या याच्यातनं काय केल्या जातात? मायनस. समजा त्या 2,000 रुपयाच्या असतील तर याला वास्तविक स्वरूपामध्ये किती घर भाडं मिळालंय? 13,000. त्या 13,000ला काय म्हटलं जातं? ॲक्च्युअल रेट. हा एवढा ॲक्च्युअली त्याला त्या घरापासून मिळालेलं उत्पन्न आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? ॲक्च्युअल रेट. आलंय लक्षात? चला पुढे काय येते? वास्तविक प्राप्त भाडे. हे वास्तविक प्राप्त भाडे म्हणजे असतं ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड. ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड आणि ॲक्च्युअल रेंट ह्याच्यामध्ये काय फरक आहे बरं? ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड आणि ॲक्च्युअल रेंटमध्ये हा फरक, खूप मोठा फरक आहे. तो हा की याच्यामध्ये आपण असं समजलेलं आहे की जो भाडेकरू आहे त्याने पूर्ण 12 महिन्याचं भाडं दिलेलं आहे. लक्षात आलेलं आहे? पण जेव्हा आपण ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा होऊ शकतं त्या भाडेकरूंनी तुम्हाला पूर्ण वर्षाचं भाडं दिलेलं नाही आहे, तो मध्येच तुमचं घर सोडून निघून गेलेला आहे. लक्षात येते? आणि त्यांनी तुम्हाला जेवढं तुमचं भाडं होतं तेवढं पण दिलेलं नाही, किंवा त्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे की या महिन्यामध्ये माझं तुम्हाला भाडं देणं होऊ शकत नाही, तर हे जे भाडं आहे ते मी तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देईन. आणि त्यामुळे तुम्हाला मिळालेलं जे ॲक्च्युअल रेंट आहे ते काय असणार आहे? वास्तविक जे दिसत आहे म्हणजे जो ॲक्च्युअल रेंट दिसत आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड. म्हणजे ॲक्च्युअली तो लँडलॉर्ड म्हणजे तो घर मालक जे भाडेकरूकडून उत्पन्न रेंटच्या स्वरूपात म्हणजे भाड्याच्या स्वरूपात प्राप्त करत असतो त्याला म्हटलं जातं ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड. नंतर काय? अप्राप्त भाडे. अप्राप्त भाडे काय आहे? अनरिअलाइज्ड रेंट. हे बघा, मी आता तुम्हाला म्हटलेलं होतं ॲक्च्युअल रेंट रिसिव्ड जो आहे तर दरवेळेला तेवढाच तुम्ही जेवढा समजता तेवढा नसतो. काही वेळेला हे काय करत असतात, जे भाडेकरू आहे ते तुम्हाला रेंटच पे करत असतात. लक्षात येते? मग जो रेंट तुम्ही त्याच्याकडून रिकवर नाही करू शकत. कोणाकडून? घर मालक घर भाडेकरूकडून जेव्हा घर भाडं वसूल करू शकत नाही तेव्हा त्या रेंटला म्हटलं जातं अनरिअलाइज्ड रेंट म्हणजेच अप्राप्त भाडे. आणि याच्यासाठी आपल्याला सूट मिळते अंडर सेक्शन 23. कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत आपल्याला याच्यावरती सूट मिळत असते? 23 म्हणजे 23च्या अंतर्गत आपल्याला याच्यासाठी सूट मिळत असते. पण त्याच्यासाठी पण काही नियम आहे. तर नियम काय आहे की हा जो भाडेकरू आहे तो कसा असला पाहिजे? वास्तविक भाडेकरू असला पाहिजे. आता वास्तविक भाडेकरू आणि अवास्तविक भाडेकरू काय आहे? आपण सगळीकडे गडबड घोटाळे पाहतोय, बरोबर आहे? गडबड घोटाळे म्हणजे काय? मला दाखवायचं की मला एवढं इन्कम झालेलंच नाही, मग मी काय सांगत असते की जो नाहीच आहे, अस्तित्वातच नाही असा भाडेकरू सांगत असते. मग जो अस्तित्वातच नाही त्यांनी भाडं बुडवलं काय, त्यांनी भाडं दिलं काय याचा काहीच फरक नाही.
म्हणून काय म्हटलेलं आहे, जर खरंच तुम्हाला या 23च्या अंतर्गत सूट हवी असेल तर तुम्हाला काय असलं पाहिजे, तो भाडेकरू तो वास्तविक भाडेकरू असला पाहिजे. दुसरं हे की घर मालकांनी त्याच्याकडून भाडं वसूल करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असले पाहिजे, पूर्ण प्रयत्न त्यांनी केले असले पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जो आयकर अधिकारी आहे त्याला संतुष्ट केलं पाहिजे की मी त्याच्याकडून माझ्याकडून जे प्रयत्न होऊ शकतात ते प्रयत्न केलेले आहे त्या भाडेकरूकडून भाडं वसूल करण्यासाठी, तरी देखील त्याला भाडं वसुली झालेली नाही. नंतर हे की जो भाडेकरू त्याच्या घरात राहतो आहे त्या भाडेकरूंनी अजून या घरमालकाचं दुसरं कुठलंही घर भाड्याने घेतलं असायला नको. म्हणजेच काय की ह्या घराचं भाडं दिलेलं नाही पण समजा हाच एकच भाडेकरू त्याच्या या इथल्याही घरात राहतोय, अजून तो त्याच्या दुसरीकडे कुठे गृहसंपत्ती आहे तिथे पण तो जर वास्तव्य करत असेल तर अशा वेळेला हे अनरिअलाइज्ड रेंट म्हणजेच अप्राप्त भाड्यासाठी जी सूट मिळणार आहे ती सूट मिळू शकत नाही. आल्या लक्षामध्ये. तर जर अशा प्रकारे जर प्रयत्न करून सुद्धा जर त्याला हा रेंट रिअलाइज झाला नाही तर त्याला म्हटलं जातं अप्राप्त भाडे. आणि जो आपला रेंट असतो त्याच्यामधून आपल्याला काय मिळत असते, याची सूट मिळत असते, ती अंडर सेक्शन 23. आले लक्षात. तर आपण पुन्हा एकदा याची उजळणी करूयात. उजळणीमध्ये आपण बघू की गृहसंपत्ती म्हणजे काय. गृहसंपत्ती म्हणजे आपलं जे घर आहे, बरोबर आहे. अजून एक आपण उदाहरण घेऊया त्याच्यासाठी. हे एक घर आहे, याला ही जी बाग जोडलेली आहे बघूया. आपण या घराचं भाडं मी घेते 15,000 रुपये. घर माझ्या मालकीचं आहे, मी भाड्याने दिलेले आणि ते कितीला दिले 15,000ला. आणि त्याला एक बाग आहे, छोटीशी बाग लावलेली आहे ज्याच्यामुळे त्या घराचं अजून सौंदर्यीकरण होते, त्याच्यामध्ये सुंदरता येते. आणि ती जी बाग मी त्याला त्याच्याबरोबर देते त्याच्यासाठी मी 2,000 रुपये त्याला आकारणी करते. म्हणजे मी ॲक्च्युअली त्या भाडेकरूकडून भाडं किती रुपयाचं घेते, 17,000चं. पण समजा हे घराला लागून ही बाग आहे, बरोबर आहे. पण या भाडेकरूकडे समजा 2-3 कार आहे आणि त्याला ती पार्किंग पण करण्याची व्यवस्था त्याला प्रोव्हाइड करायची. पण माझ्या या घरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे, पण मी ज्या एरियामध्ये राहते तिथे त्यांनी एक वेगळी सोय करून दिलेली आहे. आणि ती सोय म्हणजे आता या घरापासून इथे समजा ती पार्किंगची व्यवस्था आहे आणि मी ती घर भाडेकरूला इथे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा त्याच्याकडून 2,000 रुपये प्रतिमाह घेते आहे. तर मी या 17,000मध्ये हे 2,000 रुपये ॲड करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण की ते माझ्या घराशी जोडल्या गेलेली जमीन नाही. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये सांगितलं गेलेलं आहे बिल्डिंग अँड अपर्टेनेंट देअर टू, म्हणजेच ती जागा जीच्या बिल्डिंगशी जोडल्या गेलेली आहे तरच ती, आणि जी त्याच्यापासून वेगळी केल्या जाऊ शकत नाही तेव्हाच त्याच्यापासून येणारं उत्पन्न आपण काय म्हटलं, गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न. पण ही जागा जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या घरापासून थोडी दूर आहे, पण मी ही ते भाडेकरूला उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यासाठी मी वेगळं भाडं आकारते. तशा वेळेला हे जे 2,000 रुपये ते माझे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी न होता ते माझं जाणार आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. लक्षात येते. म्हणजे जर गृहसंपत्तीपासून तुम्हाला म्हणजे उत्पन्न काय झालं पाहिजे असेल तर जे घर तुम्ही भाड्याने दिलेलं आहे त्यालाच लागून तुम्ही जर त्याला काही दुसरी सोयी सवलत उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती त्याच्यापासून आपण वेगळी करू शकत नसू तरच त्याला आपण म्हणत असू गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न. आलंय लक्षामध्ये. आणि त्याच्यापूर्वीच आपण पाहिले सबलेटिंग म्हणजे काय आहे. कारण की गृहसंपत्तीपासून उत्पन्न हवं असेल तर काय असायला पाहिजे, माझं ती ओन हाऊस प्रॉपर्टी असली पाहिजे. मी जर ती भाड्याने घेतलेली असेल तर ती हाऊस प्रॉपर्टी माझी स्वतःच्या मालकीची नसल्यामुळे त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न सुद्धा हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी न होता हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस होत असतं. येतं आहे लक्षामध्ये. चला आपण आता प्रोफार्मा बघूयात का. इन्कम फ्रॉम लेट ऑफ हाऊस प्रॉपर्टीचा प्रोफार्मा काय. चला आपण आज ते पण बघून घेऊया. कारण मी जे तुम्हाला आता ज्या डेफिनेशन सांगितले, ज्या व्याख्या सांगितलेल्या त्याच्याशीच रिलेटेड आपला हा प्रोफार्मा आहे.
आजच मी जर तो तुम्हाला सांगितला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे तो लक्षात येणार आहे. तर सगळ्यात पहिले मी याला लेट आउट हाऊस प्रॉपर्टीचा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा हे सांगते आहे. तर काय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू. म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू म्हणजे तिथून ते म्युन्सिपॅलिटीने आकारलेला रेंट. लक्षात आलेले, एखाद्या घराचा म्युन्सिपालिटी जो रेंट आकारते त्याला म्हटलं जातं म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू. त्याच्यानंतर येतो एक फेअर रेंटल व्हॅल्यू. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं उचित भाटक मूल्य म्हणजे काय, फेअर रेंटल व्हॅल्यू. म्हणजेच तशाच प्रकारची संपत्ती जर बाजूला आहे तर त्याच्यापासून काय उत्पन्न मिळू शकतं हे पाहून तुमच्या संपत्तीचं उत्पन्न ठरवलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, फेअर रेंटल व्हॅल्यू. मग या दोघांची कंपॅरिझन केल्या जाते आणि विचेवर इज हायर हे कन्सिडर केलं जातं. समजा हे असेल 10,000, हे प्रतिमाह आपण न घेता आपण घेऊ यायला प्रतिवार्षिक. कधी आपण जेव्हा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करत असतो ते प्रतिमाह नाही, आपल्याला ते काय करायचं असतं, वार्षिक उत्पन्न आपल्याला पाहिजे. समजायची 10,000 रुपये पर मंथ असेल, म्हणजेच 12 महिन्यांसाठी किती झालं, 10,000 मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे 1,20,000. आलंय लक्षामध्ये. तर अशा प्रकारे. आणि दुसरं पर ॲनम जर 1,50,000 जरी म्युन्सिपल फेअर रेंटल व्हॅल्यू येत असेल तर या दोघांची कंपॅरिझन केल्या जाते. आणि विचेवर इज हायर म्हणजेच काय समजलं जाईल, 1,50,000 हे आपण काय समजून राहिलोय सध्या याच्यापासून मिळणारं उत्पन्न. पण एवढ्याच दोघांचं कॅल्क्युलेशन न करता, एवढ्याच दोघांची मिळवणूक न करता आपल्याला काय पाहावं लागतं नंतर, एक स्टँडर्ड रेट. स्टँडर्ड रेट पण आपण पाहिलेलं आहे. काय असतो, प्रमाप भाडे म्हणजेच रेंट कंट्रोल ॲक्टनी निर्धारित करून दिलेलं भाडं. जसं मी तुम्हाला सांगितले की तुमच्या घराची किती पण किंमत असू द्या, पण रेंट कंट्रोल ॲक्टच्या अंडर जर ते तुमचं घर जात असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती आकारणी करू शकत नाही. म्हणून मग हे जे आपलं आलेलं आहे त्याचं कशाशी हे केलं जाईल, कंपॅरिझन केल्या जाईल ते स्टँडर्ड रेटशी. आणि या दोघांमध्ये जे कमीत कमी असेल, का बरं कमीत कमी असेल, कारण मी आधीच सांगितलं जो स्टँडर्ड रेट आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती आकारणी करू शकत नाही. कमी केली असेल तर चालतं पण जास्ती करू शकत नाही. म्हणून या दोघांमध्ये जे कमीत कमी असेल त्याला आपण म्हणत असतो एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. आलंय लक्षामध्ये. चल पुढे जाऊया. पुन्हा एकदा सांगू तुम्हाला, म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू आपल्याला हे प्रॉब्लेममध्येच दिलेलं असतं. त्याच्यानंतर येत असते फेअर रेंटल व्हॅल्यू. या दोघांची कंपॅरिझन केलेली आहे. विचेवर इज हायर याला आपण पहिले कन्सिडर करू. मग त्याची कंपॅरिझन आपली केली जाते स्टँडर्ड रेंटमध्ये. मग स्टँडर्ड रेंट जसं मी सांगितलं याच्यापेक्षा जास्ती भाडं आकारू शकणार नाही, म्हणून विचेवर इज लेस आपण पाहिलेले. आणि जे उत्पन्न म्हणजे जी अमाऊंट आलेली आहे त्याला आपण काय म्हणून राहिलं आहे, एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. लक्षात आले. त्याच्यानंतर येतो आपला ॲन्युअल रेंट रिसिव्ह. मी तुम्हाला सांगितलं होतं सो आपल्याला ॲक्च्युअली जो रेंट रिसिव्ह झालाय तो, आणि त्याच्यातनं आपल्याला अनरिअलाइज रेंट काय करायचंय, मायनस करायचंय. लक्षात येतंय. अनरिअलाइज रेंट आपण काय केलेलं आहे, मायनस केलेलं आहे. अनरिअलाइज रेंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं अप्राप्त भाडे, तो आपण जो मायनस करतो त्याच्यानंतर जी अमाऊंट येते तिची आणि याची कंपॅरिझन केल्या जाते. आणि त्याच्यातनं विचेवर इज हायर. आता इथे पुन्हा आपण काय वापरतोय, विचेवर इज हायर ही अमाऊंट आपण धरतो आहे. आणि त्याच्यातनं रेंट ऑफ व्हॅकन्सी पिरियड हा आपण काय करत असतो, मायनस. व्हॅकन्सी पिरियड म्हणजे जितके दिवस तुमचं घर व्हॅकेंट राहिलं म्हणजे रिकामं राहिलं, भाड्याने दिल्या गेलेलं नाही आहे. समजा 12 महिन्यांसाठी घर तुम्ही 10,000 रुपये प्रतिमाहाने भाड्याने दिलेलं आहे, पण 2 महिने जर तुमचं घर भाड्याने गेलेलं नाही आहे तर तुम्हाला 2 महिन्यांचं म्हणजेच 2 मल्टिप्लाइड बाय 10,000 म्हणजे तुमचा रेंट ऑफ वॅकन्सी पिरियड हा जो 20,000 रुपये लिहिलाय तो या जे विचेवर इज हायर याच्यातनं मायनस करायचा. आणि ती आपली समजलं जाते ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आले लक्षामध्ये. आज मी फक्त तुम्हाला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूपर्यंत शिकवते. पुढच्या याला आपण हा बाकीचा प्रोफॉर्मा कम्प्लीट करू. एवढं लक्षात आलं असेल असं मी समजते. उद्या आपण पुन्हा या प्रोफॉर्माची रिव्हिजन करणार आहोत. तेव्हा जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही आपल्या ग्रुपवरती मला याचे डाऊट्स विचारू शकता. ताबडतोब जसा व्हिडिओ अपलोड होतो तसा पूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे आपले जेव्हाच्या तेव्हा डाऊट्स क्लिअर होतील आणि पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. चला, धन्यवाद.